ठिकाणी विनंती केली, तसं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुमित्राताई पवार असतील किंवा त्यांच्या पक्षाची इतर प्रमुख लोकांनी विनंती केली आणि तेव्हाही माननीय उद्धव ठाकरे यांनी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. पण काँग्रेस पक्षानं आपला उमेदवाराचा अर्ज तिकडे ठेवला. त्यात त्यांची काही धोरणात्मक भूमिका होती. त्यांनी एक जी मागणी केली होती की अजित पवार यांच्या संशयास्पद अपघातासंदर्भात FIR दाखल करा. ही मागणी आजही आमच्या सगळ्यांची आहे, कायम आहे. आणि त्या संदर्भात हर्षवर्धन सकपाळ काँग्रेसचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चासुद्धा झाली शेवटच्या टप्प्यात. तरीही हर्षवर्धनजी म्हणतात की महाराष्ट्राची संस्कृती वगैरे 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 आणि त्यानुसार त्यांनी माघार घेतली असेल तर त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे. पण ही एकच निवडणूक असते की येणारी पहिली निवडणूक मृत्यूनंतर एखाद्या नेत्याच्या ती बिनविरोध करण्याची प्रथा परंपरा महाराष्ट्रामध्ये होती. ती प्रथा परंपरा मोडली भारतीय जनता पक्ष. त्याच्यामुळे ही निवडणूक अजितदादांना आपण श्रद्धांजली म्हणून अर्पण केली पाहिजे बारामतीची. आणि पुढल्या निवडणुकीचा आपण एकत्र महाविकास आघाडी म्हणून विचार करू. त्यात काय करता येईल, कसं करता. 2029चा विषय आहे आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्हाला एकत्र लढावं लागेल. हो बरोबर आहे, पण अशा प्रकारचा सभ्यपणा, सुसंस्कृतपणा भाजपनं कधीच दाखवला नाही ना. भाजपचा सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणाच्याशी काय संबंध कधी अशा बाबतीत आला नाही. मी उदाहरणं दिली तुम्हाला. पंढरपूरची पोटनिवडणूक असेल किंवा नांदेडची लोकसभा पोटनिवडणूक असेल, हा सभ्यपणा भाजपच्या बाबतीत दिसला नाही. त्याच्यामुळे बारामती अपवाद आहे. मुळात निवडणूक कोणती बिनविरोध होऊ नये, पण तरीही आम्ही बारामती अपवाद करतो. मग ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जेव्हा ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत. शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत. काही नावं त्यात वाचली, मला हसायला आलं. सकाळी कुठेतरी छापून आलं, मला कोणीतरी पाठवलं. अत्यंत हास्यास्पद आणि मूर्खपणाचं, आणि ज्या कोणी बातमी दिली आहे त्याने स्वतःचं हसं करून घेणारी बातमी दिली आहे. पुन्हा कोणाची नावं त्यात टाकली सगळेच. हां म्हणजे आता उद्या माझंही नाव टाकतील, आदित्य साहेबांचं नाव टाकतील आमच्या. काही नाही, सध्या अशा बातम्या ज्या पेरल्या जात आहेत वातावरण गरम करण्यासाठी किंवा काहीतरी घडामोडी आम्ही करतो ते दाखवण्यासाठी, ही पत्रकारिता पूर्णपणे चुकीची आहे. लोकसभेतले 9 खासदार हे घट्ट आहेत. काही अडचणी आहेत. त्या अडचणी काय आहेत तर विरोधी पक्षाच्या खासदारांना महाराष्ट्रामध्ये अजिबात विकासाचा निधी दिला जात नाही. हा एक राजकीय आणि सामाजिक अपराध आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना कोटीचा निधी देता, पण लाखो लोकांनी निवडून दिलेल्या इतर खासदारांना निधीपासून वंचित ठेवता. तुमच्या बापाच्या खिशातले पैसे आहेत का? देवेंद्र फडणवीस ह्यांना जर राजकारणामध्ये मोठी झेप घ्यायची असेल, देवेंद्र फडणवीस ह्यांना जर राजकारणामध्ये राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घ्यायची असेल तर त्यांनी ही संकुचित वृत्ती सोडली पाहिजे. आणि मी सगळ्यांचा आहे, मी लोकशाही मानतो, लोकशाही तत्त्व मानतो, म्हणून विरोधी पक्षाचे आमदार, विरोधी पक्षाचे खासदार यांनासुद्धा मी समान न्याय देईन. ही भूमिका त्यांनी स्वीकारली पाहिजे, तरच त्यांना मोठी झेप घेता येईल.
नाहीतर त्यांचं जे अस्तित्व राजकीय आहे, जोपर्यंत केंद्रामध्ये मोदी आहेत तोपर्यंतच महाराष्ट्रात राहील. तोच तर विषय मी सांगतोय ना आत्ता. खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक निवडून आलेले आहेत. लक्षात घ्या, विरोधी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत, ते टपकलेले नाहीत आकाशातून. खासदार निवडून आलेले आहेत. आणि हा जनतेच्या तिजोरीतला पैसा, तुमच्या पिताश्रींच्या खिशातला पैसा नाही. मी वारंवार सांगतोय 25-25 लाखाची काय तुम्ही आम्हाला का बिदागी देताय का? आम्हीच तुम्हाला देऊ 25-25 लाख रुपये. कुणाल कामरा हे एक स्टँडअप कॉमेडियन आहेत. ते उत्तम प्रकारचं स्क्रिप्ट लिहितात, गाणी लिहितात, विडंबन करतात. ते विटंबना करत नाहीत, विडंबन करतात. विटंबना आणि विडंबनात फरक आहे. कुणाल कामरा यांनी एका हिंदी गाण्यावरती विडंबन काव्य नव्यानं रचलं, जसं आचार्य अत्रे मराठीमध्ये करायचे, रामदास फुटाणे करतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवरती आता फार तणाव निर्माण करणं आणि विधिमंडळाच्या त्या हक्कभंग समितीचा वेळ आणि खर्च वाया घालवणं योग्य नाही. मला माहीत नाही या संदर्भात. मी कधी क्रिकेटची मॅच पाहत नाही. मी या क्षणापर्यंत वानखेडे स्टेडियम पाहिलेलं नाही, एवढंच मी सांगतो. मी कधी क्रिकेटची मॅच पाहत नाही. मी वानखेडे स्टेडियमवरती अद्याप पाऊल ठेवलं नाही. कोणत्या क्रिकेटच्या मैदानावर गेलेलो नाही. पण आशिष शेलार यांचं जे वक्तव्य आहे हे भाजपांतर्गत सध्या जे वादळ उठलेलं आहे त्या वादळाची एक सुरुवात आहे. मी तेच तर म्हणतोय, भाजपा अंतर्गत म्हणजे एखाद्या टीममध्ये जेव्हा कुरबुरे असतात तेव्हा संघ हरतो. एखादी टीम जेव्हा एकसंघ नसते आणि टीममध्येच एकमेकाचे पाय ओढण्याचे प्रयत्न होतात किंवा एकमेकाला अडकवण्याचे प्रयत्न होतात, तेव्हा ती टीम, तो संघ कोसळून पडतो.